हॅलो मित्रांनो, सोमवारी मार्केट कुठे जाऊ शकतं आणि आपल्याला काय ट्रेड मिळतो ते आपण बघूया. पण ॲनालिसिस सुरू करायच्या आधी मला काही पॉईंट्स सांगायचे इलेक्शनबद्दल. पहिली तर गोष्ट, मार्केट त्या दिवशी खूप जास्त वॉलेटाईल असणार. ओके, आता समजा मार्केट एपासून ओपन झालं तर बी पण तर समजा 200 पॉईंटवरती गेलं ना, तर ते पुढच्या मिनिटाला 200 पॉईंट खाली येऊ शकतं. मार्केट एवढं वॉलेटाईल असणार. अगर जे फर्स्ट टाईम अगर इलेक्शन ट्रेडिंग करत असतील ना, ते फक्त थोडं सांभाळून, कारण त्या दिवशी इमोशन्स आपले काम नाही करणार. तुम्ही एक काम करा, तुमचा एक फिक्स लॉसचा एक सेपरेट फंड ठेवा. म्हणजे तुम्ही विचार करा की अगर एवढे लॉस मला झाले, समजा आता मी सांगतो, आता मी असं समजा मी 1000 रुपये ठेवले, मी विचार केला मी काही करून 1000 रुपयाच्या आसपासपर्यंत ट्रेड करा. लॉस झाला तर 1000पर्यंत ठीक आहे, तसं एक फिक्स अमाऊंट ठेवा. कारण त्या दिवशी कसं असेल म्हणजे तुम्हाला प्रत्येक मिनिटाला स्वतःचा सेटअप दिसणार. ठीक आहे, प्रत्येक वेळी तुम्हाला एंट्री करायचं मन करणार. ठीक आहे, कारण त्या दिवशी काय असं माहिती आहे, त्या दिवशी सगळ्यात जास्त मोठा लॉस तरी होतो आणि सगळ्यात मोठं प्रॉफिट तरी होतं. ठीक आहे, आणि सध्या प्रीमियम एवढे जास्त आहेत तर त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो बायर्स लोकांना. सेलर्स लोक तर ठीक आहे, एकदा सेल केलं एस एल लावून बसलं तर काय प्रॉब्लेम नाही, पण बायर्स लोकांचा प्रीमियम खूप अपडाऊन होतं. ठीक आहे, त्याच्यामुळे प्रॉफिट व्हायचे चान्सेस थोडे कमी असतात. त्यामुळे एक फिक्स तुमचा लॉस आहे ना, तो फिक्स लॉस ठेवून द्या की मी आजच्या दिवशी 1000 रुपयाचा किंवा 1500 किंवा 2000, जसं तुमचा फंड आहे त्या हिशोबाने तुम्ही तुमचा लॉस एक फिक्स ठेवा. मी ह्या लॉसच्या वरती मी 1ही रुपया देणार नाही असं फिक्स करा. त्याच्यानंतर मग भले किती ट्रेड मिळतं, किती तुम्हाला सेटअप दिसू दे, हां माझा सेटअप येतो असं वाटत असेल तरी मग ट्रेड घ्यायचा नाही. ठीक आहे, आणि प्रॉफिट तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. 4000 5000 तुम्हाला जसं वाटतं तसं तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, कारण काय असं माहिती आहे, मार्केट खूप जास्त वॉलेटाईल असल्यामुळे ना ऑप्शन बाईंगचे प्रीमियम आहे ना खूप फटाफट डिके होणार. ठीक आहे, आणि ऑप्शन सेलर आता मी तुम्हाला सांगतो, मी समजा इकडे एंट्री घेतली, ए लेवलला मी एंट्री घेतली, ए लेवलवर बी लेवलवरती गेलं ना, तर मग मी काय करणार, माझा प्रीमियम आहे तसं समजा मी प्रॉफिटमध्ये असेल ना त्यावेळी ती माझा एस एल मी कॉस्ट टू कॉस्ट नाही करणार. ठीक आहे, कारण काय होतं माहिती आहे, ए बीपासून परत एला यायला ना 1 मिनिट नाही लागणार. अगर तुम्ही एस एल कॉस्ट टू कॉस्ट केला ना तर तो एस एल जाणार. त्यामुळे एक तर एस एल तरी घ्या, नाही तर मग प्रॉफिट तरी घ्या. ठीक आहे, समजा ह्या लेवलला येत असेल मार्केट आणि मला समजा 500 रुपये एका लॉटवरती मला प्रॉफिट दिसत असेल. ठीक आहे, मग जोपर्यंत हा लॉस कॉस्ट टू कॉस्ट होत नाही ना तोपर्यंत मी एक्झिट नाही मारणार, कारण त्याच्यानंतर तो कधी रिव्हर्स मारेल. ठीक आहे, पॉईंट एपासून त्याला रिव्हर्स होलं त्याला 1 मिनिट पण लागेल परत पॉईंट बीला जायला. ठीक आहे, कारण 200 पॉईंटची रॅली ना ती 1-2 मिनिटामध्ये कंप्लीट होते त्या दिवशी, कारण हे इलेक्शनचं खूप जास्त वॉलेटाईल असतं. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला सांगतो, तुमची क्वांटिटी आता तुम्ही समजा जेवढे पण क्वांटिटी मारतात ना त्याचे हाफ क्वांटिटी करा सर. भलेमध्ये आपल्या साईडने जाऊ दे की आपल्या अगेन्स्टमध्ये जाते, क्वांटिटी ही आता हाफ करा. कारण काय असतं माहिती आहे, तुम्हाला त्या दिवशी प्रॉफिट मिळाला ना तुमच्या हाफ क्वांटिटीवरती पण तुम्हाला जेवढं तुम्ही रेग्युलर क्वांटिटी मारता त्याच्यापेक्षा जास्त प्रॉफिट मिळेल अगर मार्केट तुमच्या साईडने गेलं तर. ठीक आहे, अगर तुमच्या अगेन्स्टमध्ये गेलं तर तुमचा लॉस तर फिक्स आहेच, त्यापेक्षा प्रॉफिट जास्त घ्यायच्या हिशोबाने फक्त लॉस कमी द्या. बरोबर, कारण मार्केटवरती गेला ना तुम्हाला जे 4 क्वांटिटीमध्ये प्रॉफिट मिळतं ना ते तुम्हाला तसं पण 2 क्वांटिटीमध्ये प्रॉफिट मिळणारच आहे. तुम्ही अगर पहिल्यांदा तुमचं इलेक्शनची ट्रेडिंग असेल ना तर मी सांगतो थोडं सांभाळून, कारण इलेक्शन तर प्रत्येक वेळी येतच राहणार आणि त्यापेक्षा आपल्याला मार्केटमध्ये थांबणं इम्पॉर्टंट आहे. बरोबर, मार्केटमध्ये उभं राहणं इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे अगर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही ट्रेडिंग, ज्यांना एक्सपिरियन्स जास्त नाही त्यांनी फक्त वॉच केलं तरी चालेल. मी ट्रेड घेणार आहे, मी मॅक्झिमम लॉसचं 1500च्या आसपास ठेवणार. मी जरा थोडा एक्स्ट्रा याच्यामध्ये मल्टिपल एंट्री होणार आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे 1500चे फक्त 3दा एंट्री घेणार. 1500 तर माझा लॉस झाला, मी माझी पोझिशन स्क्वेअर ऑफ करणार. ठीक आहे, कारण त्या दिवशी आपल्याला मल्टिपल एंट्री दिसतात. फक्त त्या इमोशन्सवरती आपल्याला कंट्रोल करायला पाहिजे. आता मी तुम्हाला मार्केटचे ॲनालिसिस सांगतो. मी टोटल 3 ॲनालिसिस सांगणार आहे, एक निफ्टी, एक बँक निफ्टी आणि एक्सपायरी मिड कॅप निफ्टी. ठीक आहे, तर आपण सुरुवात निफ्टीपासून करूया. अगर डेली कॅन्डलवरती जाऊन बघाल ना, ऑलरेडी त्याने 5 रेड कॅन्डल बनवले. बरं, त्याच्यामुळे त्याला आता एक ग्रीन कॅन्डल बनणं गरजेचं आहे. पण समजा काही न्यूज असेल तर ते मार्केट डाऊन साईडलाही जाऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला मी एक्झॅक्ट एक लेवल सांगतो. अगर तुम्ही 15 मिनिटच्या टाईम फ्रेमवरती बघाल ना तर मार्केटने इथून बाउन्स बॅक केल्यावर हे खाली एम पॅटर्न भरून खाली गेलं, त्याच्यानंतर त्याचे हा हाय ब्रेक केला. ठीक आहे, त्याच्यानंतर हे मार्केट साईडवेज गेलं आहे. बरोबर, अगर मार्केटला खाली जायचं असेल ना तर फ्लॅट ओपन होऊन आहे ना, अगर ह्या लेवलच्या खाली गेलं ना मार्केट तर एक बऱ्यापैकी जाऊ शकतं. जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही 2 क्वांटिटी मारत तर सध्याच्या आठवड्यामध्ये एकच क्वांटिटी मारा. आठवडा पण नाही, फक्त 2 दिवस, फक्त आपल्याला 2 दिवस कंट्रोल करायचं आहे. ठीक आहे, समजा इथे एक क्वांटिटी मारा, जसं तुमचं लेवल ब्रेक होतो आहे ना 1:2 मिळालं की आपलं असेल सरळ कॉस्ट टू कॉस्ट करा. आणि मी सांगतो करायचं असेल तर ॲट द मनीमध्ये करा. प्रीमियम थोडे हाय असतील, पण आउट ऑफ द मनी गेलं तर डीके फटाफट होणार आहे. ठीक आहे, ॲट द मनीमध्ये कधी करा किंवा इन द मनीमध्ये करा. आणि मॅक्झिमम प्रॉफिट असेल ना, लॉस एस एल असेल तो 20 ते 30 पॉईंट ठेवाच, कारण ते मार्केट वॉलेटाईल असल्यामुळे ना
ते एस एल हिट होण्याचे चान्सेस थोडे जास्त आहेत त्या दिवशी. ठीक आहे. प्रॉफिट न मिळण्यापेक्षा लॉस न देणं जास्त इम्पॉर्टंट आहे उद्याच्या दिवशी, सोमवार आणि मंगळवारच्या दिवशी. ठीक आहे. आणि जसं आपल्याला टार्गेट 1:4 किंवा 1:5 मिळतं, आपण आपली एस एल काढू शकतो, आपलं प्रॉफिट बुक करू शकतो. ठीक आहे. आणि अपसाईडला बघा, अपसाईडला मी ॲक्च्युली सध्या बुलिश नाही आहे. का ते रिझन तुम्हाला सांगतो. कारण आहे ना, अगर तुम्ही डेलीवरती जाईल ना तर तुम्हाला क्लिअर कळेल. मार्केटला वरती जायचं असतं ना तर त्याने ह्या मोठ्या कॅन्डलचा ना 50% ब्रेक नसता केला. ठीक आहे. कारण तुम्ही वरती जाणार हे तुम्हाला मल्टिपल तुम्हाला रेजिस्टन्स फेस करावं लागणार. त्याच्यानंतर ते मार्केट खाली जाणार, तुम्हाला एक मोठी मोमेंटम नाही मिळणार. ठीक आहे. क्लिअर आहे. त्याच्यामुळे मी वरच्या साईडला तर बघत नाही, पण समजा उद्या गॅपअप झाला ना, हा लेवल ब्रेक केला, त्याच्यानंतर त्याला इकडे एक रेजिस्टन्स फेस करायला लागतं, परत इकडे रेजिस्टन्स फेस करा. त्याच्यामुळे जास्त एंट्री नाही होऊ शकत. अगर एंट्री घ्यायचीच असेल ना तर ह्या साईडला, वरच्या साईडला ना मॅक्झिमम 2दा एंट्री घ्या आणि क्वांटिटी कमीच ठेवा. हा गेला क्विकमध्ये तर ठीक आहे, पण नाही गेला तर तुम्ही तुमचा एस एल लगेच काढून टाका. ठीक आहे. कारण मल्टिपल रेजिस्टन्स फेस केल्यामुळे ना तो मोठी मोमेंटम नाही मिळू शकत. आणि ज्या प्रकारे प्रीमियम आहेत ना त्या हिशोबाने ते प्रीमियम वाढणार पण नाही. ठीक आहे. इकडे तुम्ही बघा, इथे आहे, परत इकडे आहे, त्याच्यामुळे मोठी मोमेंटम नाही मिळायचे चान्सेस त्या दिवशी थोडे कमी आहेत. ठीक आहे. निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये आहे. बँक निफ्टीमध्ये मी तुम्हाला सरळ सांगतो. तुम्ही आता बँक निफ्टी चेक बघूया. तुम्ही विक्स पण बघा, तर विक्स आता ऑलमोस्ट 25वरती आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे प्रीमियम थोडे हाय आहेत. आता बँक निफ्टीचं पहिलं डाऊन साईडचं सांगतो, नंतर अप साईडचं सांगतो. डाऊन साईडला मार्केट जोपर्यंत ही जी मोठी ग्रीन कॅन्डल आहे ना, ही ग्रीन कॅन्डल बनवणं आपल्यासारख्या रिटेल लोकांचं काम नाही, बरोबर. हे कोणत्याही बिग प्लेअरने ग्रीन कॅन्डल बनवेल. त्यामुळे अगर या ग्रीन कॅन्डलच्या खालीच जात असेल ना तर एक क्विक मुवमेंट मिळू शकतो. तेव्हा एक बायर्सला खूप चांगला प्रॉफिट होऊ शकतो अगर ही लेवल ब्रेक केली तर. ठीक आहे. कारण ही लेवल ब्रेक केली ना तर मार्केट असं हळू नाही पडणार, पडलं तर खूप जोरात पडणार. ठीक आहे. कारण ऑलरेडी त्या जे मोठे प्लेयर्स आहेत ते ऑलरेडी आपली पोझिशन स्क्वेअर ऑफ केलेले असणार आणि ते निघून गेलेले असणार. ठीक आहे. त्याच्यामुळे मिळाले तर मुवमेंट एकदम फास्ट मिळेल. मॅक्झिमम 2दा एंट्री घ्या. 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला तर आपण आपला एस एल कॉस्ट करू शकतो. कारण काय असं माहिती आहे, मोठे प्लेयर निघाले ना ते परत येऊन टच नाही करत आपला लेवल, तर गेले तर एकदम फास्ट खाली जातात. ठीक आहे. त्याच्यामुळे आणि कमीत कमी 1:4चा टार्गेट ठेवाच. ठीक आहे. 1:4 तर मिळाला, आपण आपली पोझिशन एक्झिट करू शकतो. मॅक्झिमम 2दा एंट्री आणि जेवढ्या क्वांटिटी मारता त्याच्या हाफ क्वांटिटी फक्त सोमवारी मारा, सोमवारी मंगळ, बाकी काय नाही. आणि बँक निफ्टी मी वरच्या साईडला कुठे तुम्हाला सांगतो. अगर तुम्ही 15 मिनटामध्ये बघाल, अगर जो मी तुम्हाला ऑलरेडी तुम्हाला एक लेवल दिलेला, त्याच लेवलला मी एंट्री घेतली. कारण त्या लेवलपासून ना तुम्ही बघत असाल एक मल्टिपल रेजिस्टन्स येतो, त्यावर 1दा 2दा हे 3दा आणि 4दा आणि परत 5दा. ठीक आहे. आता हा जो लेवल आहे ना 49,60चा, हा आता वीक झाला आहे, बरोबर. त्याच्यामुळे आता तो तुटेल ना तो एक खूप जोरात मुवमेंटम वरच्या साईडला येऊ शकते. ठीक आहे. कारण हे मल्टिपल त्याने टच केल्यामुळे ना हा जो सपोर्ट आहे, हा जो रेजिस्टन्स आहे, हा वीक झाला आहे. तो वीक झाल्यामुळे मार्केट एक बऱ्यापैकी वरती मुवमेंटम येऊ शकते. तर त्याच हिशोबाने जसं हा लेवल ब्रेक होतो आहे 49,60चा, तर आपण इकडे मॅक्झिमम 2दा एंट्री घेऊ शकतो. ओके. ॲट द मनीमध्ये घ्या, इन द मनीमध्ये घ्या, तुम्ही तुमचं जसं करता तसं करा. कमीत कमी असेल तर 40 पॉईंटच्या आसपास ठेवा. ठीक आहे. आणि टार्गेट कमीत कमी 1:4 आणि 1:5 ठेवा. कारण हा जो ब्रेक करेल ना तो एकदम जोरात वरती जाईल. ठीक आहे. ते खाली नाही होणार. आणि जसं 1:2चा टार्गेट प्रत्येक वेळी कंप्लीट होतं, आपण आपला असेल सर कॉस्ट टू कॉस्ट करा. ओके. ॲटलिस्ट बायर्स लोकांनी, सेलर्स लोकांनी नाही केलं ते चालेल. सेलर लोकांचं एक लेवल ब्रुक हे करून टाकायचा की जसं ह्या लेवलच्या आसपास आला की माझी एक्झिट करून टाकेन असं. ठीक आहे. आणि मॅक्झिमम 2दा एंट्री घ्या आणि जेवढ्या क्वांटिटी मारा त्याच्या हाफच क्वांटिटी मारा. आणि आपण आता मिड कॅप निफ्टीचं बघूया, कारण त्याची एक्सपायरी आहे. कारण ह्याच्यामध्ये मला जरा चांगलं वाटतं. मी मिड कॅपमध्येच करेन मोस्टली. मिड कॅपचं मी अगर नेगेटिव्ह जात असेल तर मी मोस्टली नेगेटिव्हला बघणार. ही जी 15 मिनटाची कॅन्डल आहे ना त्याचा आजचा जो पण लो आहे, कारण त्याने ना हे बघा त्याने इकडे खूप वेळ टाईम स्पेंड केला, बरं. टाईम स्पेंड केला, जर मार्केटला वरती जायचं असेल ना तो इथूनच वरती येणार. हा जो तिथे टाईम स्पेंड केला त्याच्या खाली येणार नाही मार्केट. ह्या दिवसाचा जो पण लो असेल तो लो फ्लॅट ओपन होणं ब्रेक केला तर मार्केटला एक क्विक मुवमेंटम डाऊन साईडला येऊ शकते. इकडे पण मी एकच लॉट मारणार आहे. हा एक लॉट कॉल सेल करणार आहे. त्याचा एस एल माझा कमीत कमी 10 पॉईंटचा एस एल असेल. ओके. आणि त्याच्यानंतर कमीत कमी टार्गेट 1:4 किंवा 1:5च्या आसपास मी ठेवेन. ठीक आहे. मॅक्झिमम 2दा एंट्री घेईन. एकदा एंट्री गेली, एस एल गेला तर परत अजून एकदा एंट्री घेईन. अशा प्रकारे मॅक्झिमम 2दा एंट्री घेतली जाईल. ओके. आणि अपसाईडला मार्केटला जायचं असेल ना तर हा एक लेवल ब्रेक केला ना तर जास्तीत जास्त ह्या लेवलपर्यंत येऊ शकतं मार्केट. ठीक आहे. म्हणजे आता तुम्ही विचार करा 11,387चा लेवल ब्रेक केला ना तर
11,487पर्यंत येऊ शकतं. म्हणजे 100 पॉईंटची मुवमेंट आपल्या मिड कॅप निफ्टीमध्ये आपल्याला आरामात मिळू शकते त्या उद्याच्या सोमवारच्या दिवशी. ठीक आहे. अगर लगेच जात असेल ना, इकडे तुम्हाला सांगतो इथे मॅक्झिमम एकदा एंट्री घ्या. कारण ते तुम्हाला सांगतो, एकदा ड्रॉइंग्स हटवतो. हे बघा, आपण लेवल मार्क केला इकडे. ठीक आहे. त्याच्यानंतर समजा आता इथे त्या मार्केटने खूप वेळ टाईम स्पेंड केला. बरं, इथे टाईम स्पेंड केला. अगर त्याला मार्केटला तर वरती जायचं असेल ना, तो इथे साईडवेज होऊन नाही जाणार. ठीक आहे. कारण ऑलरेडी त्याने 2 मोठ्या ग्रीन कॅन्डल बनवल्यात. अगर मार्केटला ह्या लेवलपर्यंत पोचायचं असेल ना, तर तो पहिल्या 10-15 मिनटातच पोचेल. ठीक आहे. त्याच्या इथे मॅक्झिमम एकदा एंट्री घेऊ शकता. अर्ध्या क्वांटिटी मारा. जसं ब्रेक केला वरती जात असेल तर ठीक आहे, वरती जात नसेल, आपला एसला गेला तर बस. त्याच्यानंतर मग परत एंट्री घ्यायची नाही, कारण ऑलरेडी ती त्याने टाईम स्पेंड केला इकडे पण. ठीक आहे. आता त्याला ब्रेक करायचं असं हा लगेच ब्रेक करणार. ठीक आहे. क्लिअर आहे. मी तर मोस्टली मिड कॅप निफ्टीमध्येच करणार आहे आणि मी डाऊन साईडला मार्केट गेलं तरच करणार आहे. कारण अप साईडला मी जास्त आत्ता सध्या तरी इंटरेस्टेड नाही आहे. ठीक आहे. बँक निफ्टी सोडली तर, कारण मिड कॅप निफ्टी आणि निफ्टीला वरती जाण्यासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे. ठीक आहे. आणि अजून तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. धन्यवाद.